पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत सत्ताधारी आमदार दिलीप मोहिते पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे। विरोधी उमेदवारांनी एकजूट दाखवून अक्षरशः सत्ताधारी गटाला निवडणूक सोडण्यापर्यंत प्रवृत्त केलं। यामुळे खेड तालुक्यात 2014च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली। सभापतीपदी विजयसिंह शिंदे पाटील तर उपसभापतीपदी क्रांती सोमवंशी यांची बिनविरोध वर्णी लागली आहे। 15 दिवसापूर्वी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवडणुकीला स्थगिती आणली होती। मात्र खेड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीला सत्ताधारी पॅनलने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते। यामुळे निवडणुकीत रंगत आली होती। पाहूयात। जय शिवाजी, जय महाराज। झालं का सगळ्यांचं? या संस्थेच्या संचालकामधून सभापती आणि उपसभापती निवडीचा कार्यक्रम आज आपण ठेवला होता। सदर सभा 11 वाजता सुरू झाली आणि त्या निवडणूक कार्यक्रमानुसार आपण ती पूर्ण सभा घेतलेली आहे। सभेच्या नामनिर्देशन वाटप आणि स्वीकृतीच्या वेळेमध्ये 11:15 ते 11:45 या वेळेमध्ये सभापती पदासाठी शिंदे विजयसिंह बाबासाहेब यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला व उपसभापती पदासाठी सोमवंशी क्रांती संदीप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षाधिकारी या नात्याने संस्थेच्या सभापती पदासाठी शिंदे विजयसिंह बाबासाहेब व उपसभापती पदासाठी सोमवंशी क्रांती संदीप हे अविरोध निवडण्याचे मी ऑलरेडी घोषित केलेलं आहे। तर ही क्रांतिकारांची भूमी, राजगुरूंची भूमी आणि अशा भूमीमध्ये आपण जर काही चुकीचं काम जर केलं तर निश्चितप्रमाणे त्याची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। आज सुरेश भाऊंचं 4थं पुण्यस्मरण 10 तारीख आज आणि त्यांचाच एक शिलेदार आज त्या ठिकाणी जाऊन सभापतीपद होतो। खरोखर ही भावना, ही श्रद्धांजली किती अर्पित होईल। आणि त्याचप्रमाणे आपल्या देशाचे भूषण रतन टाटाजी यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कारण की आपला जो हा खेड तालुका आहे हा अतिशय हुकुमशाही, त्याच्यानंतर दादागिरी, अनेक प्रकारचे या ठिकाणी ही तालुका पूर्ण कंटाळलेला आहे। गेल्या 15 वर्षापासून आपण पाहतोय ह्यांनी कुठला विकास केलाय, कुठल्या पद्धतीची कामं ह्यांनी या तालुक्यामध्ये आणलेली आहेत। तर त्यांनी एक काम सांगावं, 4000 कोटी आणले, 4500 कोटी आणले। अहो तुम्हाला राजगुरूंचं साधं ते स्मारक करता येईना, तुम्ही 2-2 वेळा त्याचे उद्घाटन करताय आणि तुम्ही खेड तालुक्यामधले आता मगाशी अंमलदारांनी सांगितलं जे तहसीलदार ऑफिस त्याची कौलं अजूनपर्यंत तुम्हाला बदलता आली नाही। म्हणजे ही आपली परिस्थिती आहे। आणि सर्व शासकीय इमारती तुम्ही जर आज पाहिल्या असतील तर अतिशय बेकार परिस्थिती या ठिकाणी या तालुक्याची करून ठेवलेली आहे। कुठले तरुण आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करतात मला तुम्ही दाखवा, त्यांना कुठली दिशा देणारं काम तुम्ही आज या ठिकाणी केलेले। कुठल्या महिला वर्गांना तुम्ही सक्षमीकरण विचार तुम्ही पोहोचवताय, महिलांना तुम्ही फक्त तो एक 1500 रुपयाची तुम्ही भेटवस्तू देता। त्याच्यानंतर तुम्ही महिलांना घर बसल्या कुठलं तरी काम तुम्ही गेलं पाहिजे। तरुणांची आज काय परिस्थिती या तालुक्यामध्ये, ही गंभीर परिस्थिती। आज ज्येष्ठांना मान दिला जात नाही, 80 वर्षाच्या माणसाला पाया पडून घेतात। पण एवढा अहमपणा, एवढा मरगुरी यांच्यामध्ये आज आलेली आहे। तर खरं तर त्यांनी थांबायला पाहिजे। पण माझी इच्छा आहे की त्यांनी बिलकुल थांबू नये, त्यांनी रणांगणात येऊ द्या। आमच्यापैकी कुणीतरी त्यांना पलटी केल्याशिवाय राहणार नाही, कारण की ही झूट ही कायम राहणार आहे। आता बाबा राक्षेंनी मगाशी सांगितलं की आम्ही शपथविधी झाला, तर निश्चितप्रमाणे तो शपथविधी एक मनाने, एक निष्ठेने त्या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामध्ये कुणी गैरसमज करून घेऊ नका, कारण की आम्ही आमच्या शब्दाला सर्वजण पक्के आहोत। कुणी अपक्ष उभं राहणार नाही। महाविकास आघाडीचा जो कोणी माणूस असेल त्याच्या पाठीमागे निश्चितप्रमाणे आम्ही सर्व मंडळी एक मुखाने, एक तीराने या ठिकाणी तालुक्याच्या परिवर्तनासाठी निश्चितपणे सर्व लोक एकत्र येतील। आणि खरं तर 8व्या माळेलाच राक्षसाचं त्या ठिकाणी वध झालाय असं म्हणलं तर हरकत होणार नाही। कारण की ती माळ दसऱ्याच्या दिवशी आम्हाला रावण दहन करायचं होतं, पण तो रावण दहन हा 8व्या दिवशी झालेला आहे। त्याच्यामुळं या तालुक्यामध्ये परिवर्तन निश्चितप्रमाणे होणार आहे। विजूभाऊ, क्रांतीताई, तुम्ही सर्व मंडळींनी जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय घेतला। त्याच्यामध्ये अशोकदादा असतील, सयाजीराव असतील आणि आमचे महेंद्र शेठ असतील, तर ह्यांना खरोखर वाकून नमस्कार केला गेला पाहिजे की त्यांनी जी भूमिका घेतली ती खरोखर खेड तालुक्यामध्ये ह्या तिघांच्या भूमिकेमुळे परिवर्तन करण्यासाठी मदत झाली। आणि ते काही पण सांगतात
यांनी ही खोके ते खोके, हा शपथविधी, आणि त्यांनी शपथविधी घेतला होता पण तो कशासाठी घेतला होता याचं पहिले तुम्ही प्रामुख्याने तो विचार करा. काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा, लोकांना काहीतरी दिशाभूल करायची, त्यांच्याकडे आता काय राहिले नाही म्हणून साठी हे काही काही असे बाहेर काढायचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही ज्यावेळेस सर्वजण 27 दिवस तुम्ही जण बाहेर होते, पण तुमच्या पाठीमागं तुम्ही 10 जण बाहेर होते, इथं 100 लोक तुमच्या पाठीमागं काम करत होती रात्रंदिवस. संजूभाऊ सारखा माणूस, आणि सर्वात महत्वाचं एकदम सूक्ष्म काम करणारा अमरभाऊ शिंदे मी खूप जवळून पाहिलं, कारण की प्रत्येक गोष्टी एकदम स्वतः जाऊन त्या ठिकाणी काम करायच्या. त्यांच्याबरोबर आम्ही सर्व सहकारी, गोरे कुटुंब पूर्ण बरोबर होतं, आणि या तालुक्यामधली सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांना सहकार्य करत होती. मुंबईला, दिल्लीला, पुण्याला, जिकडं SP ऑफिसला, CP ऑफिसला, सगळ्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे सर्व मंडळी काम करत होती. परंतु न्यायालयीन ही जी प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये खरोखर सर्व तालुक्यामधील सर्व जनतेला त्या ठिकाणी न्याय भेटला. मी आपला अधिकचा वेळ घेणार नाहीये. या भस्मासुराचा वध आता झालेला आहे, पण येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये त्याचा नायनाट झाल्याशिवाय आम्ही कुणीही शांत बसणार नाही. आणि आज या सर्व बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती यांची निवड झाल्याबद्दल तालुक्याच्या वतीनं प्रथम तर मी सर्वांचे आभार मानते की आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची अगदी सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून आणि रात्री झोपही मला तर नाही, पण अख्ख्या खेड तालुक्याला रात्री झोप न लागणारी अशी ही सर्वांची झोप उडवणारी निवडणूक. आणि आज या सर्वांना झोप उडवण्या निवडणुकीमध्ये आज मी उपसभापती बिनविरोध अशी माझी निवड झाली आणि विजू भाऊ हे सभापती झालेले आहेत बिनविरोध. मला असं वाटतंय की खरोखर आपल्या सर्वांचा न्याय व्यवस्थेवरती जो विश्वास उठत चालला होता, तर कुठेतरी परत एकदा न्याय व्यवस्थेने अशा पद्धतीने निकाल देऊन की अजूनही न्याय व्यवस्था ही समाजातल्या चालीरूढी, जे हेकेखोर आहेत, जे हुकुमशाह आहेत, त्यांना लगाम घालण्यासाठी नक्कीच आपली न्याय व्यवस्था ही त्यांना लगाम घालण्यासाठी कारणीभूत आहे. मला असं वाटतंय की आज आम्ही सभापती, उपसभापती आणि संचालक हे फक्त नावापुरते किंवा इथे काम करण्याच्या माध्यमातून इथे आमची निवड झालेली आहे. मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्ती इथे काम करण्यासाठी येतो हे विसरून जातो आणि नंतर स्वतःची भाकरी बाजायला चालू करतो. मला असं वाटतंय की आज आम्ही सर्वांनी जो प्रण केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि संस्थेच्या विकासासाठी एक हाच आमचा अजेंडा असणार आहे. तरी उपस्थित सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व खेड तालुक्याची समितीची आज खऱ्या अर्थानं सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि हे होत असताना आमच्या सगळ्या संचालक मंडळांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो की ही निवडणूक होत असताना बिनविरोध त्यांनी मला संधी दिली काम करण्याची. आमच्या क्रांतिताईंना उपसभापती म्हणून काम करायची संधी दिली. आमचे सगळे 10च्या 10 संचालक अशोकदादा राक्षे असतील, सयाजीराजे मोहिते असतील, महेंद्र शेठ गोरे असतील, माणिक शेठ गोरे असतील, सागर शेठ मोरे असतील, सोमनाथ शेठ मुंगसे असतील, अनुराग जैद असतील, सुधीर भोमाडे असतील, व क्रांतिताई आणि मी स्वतः आम्ही 10 जण, आमच्या 10 जणांचं आपण काही पत्रकार मागच्या वेळेस आला होता त्याच वेळेस आमच्या 10 जणांचं बहुमत त्या ठिकाणी झालं होतं. परंतु एका गोष्टीचा खुलासा मला आपल्या सगळ्यांच्या समोर केला पाहिजे की ज्यावेळी आमच्या मागच्या सभापतींनी राजीनामा दिला लिंबोरे साहेबांनी, आणि राजीनामा सचिव साहेबांकडे दिला, AR साहेबांकडे दिला, DDR साहेबांकडे दिला, आणि दिल्यानंतर सर त्यांनी आमची जी पहिली तारीख होती कोर्टाच्या DDR ऑफिसला लावलेली ती 28 तारीख होती आणि 18 तारखेला त्याचे अजेंडे काढले होते. परंतु काढल्यानंतर सभापतींनी त्याच्यामध्ये गुमराह केला किंवा मी राजीनामाच दिला ना अशी कॉन्ट्रोवर्सी तयार करायचा प्रयत्न झाला. मग पणन संचालकांकडे त्यांनी अपील केलं. पणन संचालक सत्तेच्या जीवावरती त्यांनी पणन संचालकांच्या माध्यमातून या निवडणुकीला स्टे देण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास होता, न्यायदेवावरती विश्वास होता. आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये रिट्स दाखल केली आणि घडलेला सगळा हकीक्रम हा त्यांच्यासमोर त्या ठिकाणी ठेवला. मुंबई हायकोर्टाच्या लक्षात आलं त्याच्यामध्ये राजकीय हेतू आहे आणि जर 10 जणांचे ॲफिडेव्हिट एका बाजूला देतात, 10 जणांची मेजॉरिटी याच्यामध्ये होत्या, म्हणून ही निवडणूक जर राजकीय कारणाने कोणी पुढे ढकलणार असेल तर मुंबई हायकोर्टानं तातडीने याच्यामध्ये दखल घेऊन 10 तारखेच्या आजच्या तारखेचे आदेश त्या ठिकाणी दिले. आणि मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी सगळी फेरतपासणी परत उद्या देखील 11 तारखेला कोर्टात काही सुनावणी त्या ठिकाणी ठेवलेली आहे की असं चुकीचं काम मंत्री देखील चुकीचं कसं करू शकतो असे ताशेरे मुंबई हायकोर्टाने त्याच्यामध्ये ओढलेले आहेत.
त्यामुळे मी मुंबई हायकोर्टाचे न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण अशी न्यायव्यवस्था अजून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये टिकून आहे. म्हणून खऱ्या अर्थाने या राजकीय व्यवस्थेला देखील लगाम घालण्याचं काम जर कुणी बेलगामपणे करत असेल तर न्यायव्यवस्था त्या ठिकाणी करते. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज खेड कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार समितीची निवडणूक आहे. तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांची संस्था आहे. शेतकऱ्यांच्यासाठी मागच्या वर्षभरापासून आम्ही निवडून आल्यापासून आमच्या सगळ्यांची, आमच्या 7 जणांची भूमिका आणि नंतर हे 3 जण आम्हाला त्या ठिकाणी मिळाले. आमच्या सगळ्यांची भूमिका संस्थेच्या हिताची आहे. जे काही शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल ते करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. परंतु दुर्दैवानं मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही कारभार करताना आमचे सगळे संचालक इथे एकाधिकारशाही पद्धती काम चालत होतं. इथं सभापती कोण असण्यापेक्षा बिग बॉस म्हणून काही लोक त्या ठिकाणी डायरेक्शन करत होती आणि त्या माध्यमातून हे कामकाज चालत असताना आम्हाला सगळ्यांनी खटकत होतं. मिटिंग जरी कागदावरती झालं तरी 15-20 मिनिटाच्या मिटिंग त्या ठिकाणी व्हायच्या. हे सगळं होत असताना आम्ही एक भूमिका 7 जणांनी त्या ठिकाणी घेतली की आम्हाला जे मानधन मिळणार आहे ते मानधन लोकांच्यासाठी, लोकांच्या समाजसेवेसाठी देण्याचं काम. पहिल्या दिवसापासून आम्ही भूमिका घेतली की समाजोपयोगी भूमिका आणि आपली समाजोपयोगी भूमिका त्या ठिकाणी ठेवायची. त्या भूमिकेतनं महेंद्र शेठ गोरे, नंतर सयाजीराजे मोहिते आणि अशोकदादा राक्षे यांच्या लक्षात आलं की ते कामकाज करताना सर्वव्यापक सर्वसमावेशक कामकाज झालं पाहिजे. यांनी आमच्यावर येण्याचा निर्णय घेतला आणि हे सगळं करताना पहिली तारीख लागली. नंतर परत पणन मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याला स्टे दिला. तो स्टे दिल्यानंतर हे पुढे गेलं. परत नेमकं काय होणार, निवडणुका होणार की नाही, हे सगळं राजकीय कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. एका बाजूला विधानसभेच्या निवडणुका टप्प्यावरती आहे आणि विधानसभेच्या टप्प्यावरती ही निवडणूक होत असताना तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष, राज्याचं लक्ष या निवडणुकीला लागलं होतं की खेड बाजार समितीमध्ये काय होणार. परंतु आम्ही सगळ्यांनी, आमच्या सगळ्या 10 जणांनी, आम्ही निवडणूक होण्याच्या पूर्वी देखील काही पत्रकारांना बोलवलं होतं. त्यावेळेस देखील 10 जणांची भूमिका आम्ही स्पष्ट केली होती की आम्हाला याच्यामध्ये राजकारणापेक्षा ही संस्था शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या संस्थेमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे. उद्याच्या काळात देखील मागच्या काळात काही चुका झाल्या असतील, काही प्रशासनिक चुका झाल्या असतील, जे काय झाले असेल ते सोडून द्या. आज या सगळ्यांनी बिनविरोध संधी मला त्या ठिकाणी दिलेली आहे, क्रांतीताईंना दिलेली आहे. आम्ही सगळे 10 जण ह्या संस्थेच्या हिताचं काय, संस्थेच्या हिताचं जे काय ते उद्याच्या काळामध्ये करण्याचा आमचा मनापासून प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. ते बिग बॉस